कला आणि संस्कृतीला प्रोत्साहन देणाऱ्या पहिल्या सुविधेचे लोकार्पण करण्यात येणार आहे. पुण्याच्या केंद्रस्थानी वसलेले कलाग्राम हे सिंहगड रोडवरील पु ल देशपांडे उद्यानाला लागून असलेल्या सुमारे 3 एकर भूखंडावर साकारले आहे. तब्बल 40 स्टॉलची विस्तृत सुविधा, जिथे कारागीर त्यांच्या हस्तकला, कलाकृती आणि निर्मितीचे प्रदर्शन करू शकतात. या सुविधेत 2 मजेबो देखील आहेत, जिथे कारागीर थेट निर्मिती करून कलेचे प्रत्यक्ष सादरीकरण करू शकतात. सुमारे 650 आसन क्षमता असलेले खुल्या स्वरूपातील अँफी थिएटर हे कलाग्रामचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे कलाकारांच्या सादरीकरणाचे हे प्रेक्षागृह एक आदर्श ठिकाण आहे. विविध सुविधा असलेल्या त्या ठिकाणाची आणखी एक खासियत म्हणजे 10 उपहारगृहांसाठी जागा आणि स्काय फूड कोर्ट आहे. माधुरीताई नावाने सुपरिचित असलेल्या माधुरी मिसाळ या पर्वती मतदारसंघातील विधानसभा सदस्य असून कलाग्राम ही संकल्पना त्यांच्या विचारातून साकारण्यात आली आहे. शुक्रवारी माधुरीताईंनी कलाग्राम मध्ये एक फेरी मारली. इथले काम पूर्णत्वाच्या अंतिम टप्प्यात आहे. या फेरी दरम्यान त्यांच्या सोबत पुणे महानगरपालिकेचे अधिकारीही होते. शुक्रवारी प्रसार माध्यमांशी बोलताना माधुरीताई यांनी पुणे हे नमस्ते, मी पुणे 24 न्यूज ची जयश्री डिंबळे बोलतेय. आपण नेहमी म्हणतो की पुणे हे विद्येचं माहेरघर आहे, तसेच पुणे हे कलेचं पण माहेरघर आहे. आणि तुम्ही जर इथे सिंहगड रोडला आलात तर तुम्हाला पु ल देशपांडेंचं गार्डन दिसेल. त्याच्या शेजारी जी मुखातून ऐकूया की ती कन्सेप्ट ऍक्च्युली काय आहे. तुम्ही आता इथे आलेलाच आहात. ऍक्च्युली आपल्या पुण्यातील असेल, बाहेरच्या असेल, मी तर म्हणेन की महाराष्ट्रातल्या कलाकारांना एक व्यासपीठ इथे मिळणार आहे. आपण त्यांच्यासाठी इथे जवळजवळ 12 हट्स केलेले आहेत की जिथे ते आपली कला करू शकतील, डायरेक्ट लाईव्ह सादर करू शकतील, इथेच त्याचं सेल करू शकतील, इथेच त्याचं डिस्प्ले करू शकतील. त्याप्रमाणे तुम्ही जर बघितलं की अँफी थिएटर आहे, अँफी थिएटरमध्ये संगीत, नृत्य हे चालत राहील. तिथे फूड हब आहे, जिथे आपल्याला आपल्या पुणेरी चव चाखायला मिळेल. त्याच्यानंतर समोर जर आपण बघितलं की थोडं गुरुकुलची कॉन्सेप्ट आहे. जर आम्ही तिथे बसले, तिथे एखादा चित्रकार आला आणि त्याला जर वाटलं की आम्ही 10 मुलांना मी शिकवायचंय, तर तिथे मुलं बसतील आणि या सुंदर वातावरणामध्ये चित्रकला शिकतील. तर ही थोडं अशी सगळ्या वेगळ्या प्लेसेस आहे. पुलंचं आम्ही इथे वेगळं आगळं स्मारक करतो की बाबा त्यांचे ऑडिओ, व्हिडिओ, पुलंविषयीची माहिती, त्यांची पुस्तकं, हे सगळं लोकांना एका ठिकाणी बघायला मिळेल. तर ही अशी टोटल सगळी कॉन्सेप्ट आहे. किंवा दिल्ली हटच्या धर्तीवर इथे एक्झिबिशनसाठी पण येऊ शकतील सगळेजण. आणि पुणेकरांना ह्या सगळ्या गोष्टीचा आनंद एकत्रित घेण्याचं हे ठिकाण आज बनलेलं आहे. कपॅसिटी साधारण 700 लोकांची आहे. 700 लोकांची आहे तिथे. तर तिथे सुद्धा स्टुडंट लोकांना, छोट्या मुलांना या खाली केलं, त्यांना गुरुकुल पद्धतीचं शिक्षण अनुभवायला मिळेल. तिथे रेस्टॉरंट आहे, तिथे पुणेरी खाद्य फूड तर मिळणारच आहे, त्याचबरोबर पाश्चात्य फूडही तिथे उपलब्ध असणार आहे. त्याचाही एकाच ठिकाणी तुम्हाला आस्वाद घ्यायला मिळेल. तर अशा ठिकाणी पुणेकरांनी 3 तारखेनंतर नक्कीच भेट द्यायला यावं व ही जी कॉन्सेप्ट राबवली आहे माधुरीताईंनी त्याचा प्रत्यक्षात आस्वाद घ्या. आपण पहिल्यांदा तर तुम्ही बघितलं असेल की पुलं उद्यान म्हणून आपण ज्यावेळेस ह्या सगळ्या जे अख्खा जो प्लॉट होता त्याला एक पुलंच्या कॉन्सेप्टने आपण पहिलं सगळं तयार करायला घेतलं. आणि पुलंच्या असल्यामुळं की कलाकारांना एक व्यासपीठ देणं हे पहिल्यांदा डोक्यामध्ये होतं. की कलाकारांनी, माझ्या डोक्यात अशी एक कल्पना होती की कलाकारांनी इथं यावं, त्यांनी त्यांचं लाईव्ह कला दाखवावी. जर पॉटरी असेल, स्कल्पचर असेल, पेंटिंग्स असेल, गाणारे असतील, नृत्य करणारे असतील, आपल्याकडे खूप कथक, भरतनाट्यम पुण्यामध्ये, म्हणजे पुणे हे कलेचं माहेरघर आहे आणि त्यांना कुठेतरी व्यासपीठ एकत्रित मिळालं पाहिजे.
किंवा तुम्ही जर बघितलं तर एखाद्या एक्झिबिशनला पण आपल्याकडचे जे लोकल जे आहेत ते खूप छान छान काय काय बनवत असतात. ते लोकल आर्टिस्टना पण एक प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे, ही सगळी कॉन्सेप्ट डोक्यामध्ये होती. आणि जर तुम्ही बघितलं असेल तर आता तुमच्याकडे हे संपूर्ण 12 हट्स तुम्हाला दिसत आहेत. तर तिथे आमच्या डोक्यात असं आहे की कलाकारांनी यावं, त्यांनी लाईव्ह त्यांची कला तिथे, म्हणजे पॉटरीवाला जर आले तर त्यांनी पॉटरी करावी, लोकांनी ती बघावी, तिथंच त्यांनी ती डिस्प्ले करावी, तिथंच त्याचा सेल करावा. ही मूळ कॉन्सेप्ट आहे. त्या दृष्टीने आम्ही हे हट बनवलेले आहेत. आणि पुलंचं आम्ही एक पुलंचं म्युझियम किंवा पुलंची गॅलरी असं पण आम्ही इथे करतो, की इथे पुलंचं साहित्य, ऑडिओ, त्यांचे व्हिडिओ जर लोकांनी इथे येऊन ऐकले तर पुलं समजायला पण मदत होईल. आणि आपण ह्याला पुलंचं नाव का दिलं हेही लोकांच्या लक्षात येईल. नवीन पिढी आहे ज्यांना माहिती नाहीये की आपल्या पुण्यात आणि इव्हन रुरल एरियामध्ये कितीतरी कलाकार असे आहेत, अननोन आहेत. तर त्यांना ह्या सगळ्यांना एकत्र येण्याचं एक ठिकाण म्हणून आपण दिलं. तुम्ही बघितलं असेल तर जे ॲम्फी थिएटर आम्ही मागं केलं, तर त्या ॲम्फी थिएटरची कॉन्सेप्टच अशी आहे की लोकल यावं, त्यांनी त्यांच्या इथे लाईव्ह परफॉर्मन्स द्यावा आणि ह्या सगळ्या वातावरणामध्ये लोकांनी तो ऐकावा. तर ते फार सुंदर, मला वाटतं की त्याचं चित्र जाईल. लोकांना आपण एक फूड अप दिलंय, जसं तिथे आम्हाला असं डोक्यामध्ये आहे की आपल्या पुण्याची खासियत, जे मिसळ असेल, साबुदाणा वडा असेल, बटाटा वडा असेल, तर तेवढंच यावं इथे. लोकांनी तिथे जर आपल्या हात शेवया असतील त्या खरेदी कराव्यात, अशी एक ती फूड कोर्टची कॉन्सेप्ट आहे. म्हणजे पुणेरी फुलं थोडक्यात. तर हे सगळ्या कॉन्सेप्ट अशा ह्या डोक्यात होत्या. आणि हे जेव्हा आता तयार होतंय सगळं, तुम्ही इव्हन पार्किंग पण बघितलं तर एवढं ब्युटिफुल पार्किंग तुम्हाला कुठे दिसणार नाही. तर ह्या प्रशस्त पार्किंग, तर ह्या सगळ्या ज्या कॉन्सेप्ट तयार होत आहेत आणि ह्या मूर्त स्वरूपामध्ये हे यायला लागल्या. मी तर म्हणेल की महानगरपालिका असेल, थोडा राज्याचा फंड, महानगरपालिकेचा फंड आणि मुळामध्ये केळकर साहेबांसारखे जेव्हा अधिकारी इथे जातीने लक्ष घालून ते इम्प्लिमेंट करतात, तर त्यामुळं हे स्वरूप दिसू शकतं. आणि ती कॉन्सेप्ट सगळ्यांनी समजून घेऊन अधिकाऱ्यांनी पण ती मूर्त स्वरूपात आणण्यासाठी मला खूप सारी मदत केली आहे. माझ्या इथले नगरसेवक सगळे ह्या भागाचे, मी म्हणेन की म्हणजे आता इथे आनंद रेठे आहेत, अनिता आहे, विनयाजी आमच्या समोरच राहतात, त्याच्यानंतर श्रीकांत आहे. ते पण खूप लक्ष देऊन मला मदत करणं, फॉलोअप करणं. आमचे दिवेकर अध्यक्ष आहेत. तर माझ्या मते एक प्रोजेक्ट असा होत नाही, त्याच्यासाठी सगळ्यांचं सहकार्य लागतं. आणि मला सांगायला अजून एक अभिमान आहे की केळकरांना माहिती आहे की जेव्हा आम्ही हा प्रोजेक्ट सुरू केला आणि खूप काही त्याच्यामध्ये, आणि मीन टाईम माझीच मुलगी जेव्हा कॉर्पोरेशनच्या पॅनेलवर आर्किटेक्ट म्हणून आली, तर मी म्हणलं की आपण तिला हा प्रोजेक्ट जर करायला दिला तर आपण पहिल्यांदा बघू. आणि तिने जे डिझाईन्स आणि तिने जे हे ॲम्फी थिएटरचे डिझाईन वगैरे सगळे तिने केले आणि ते अतिशय सुंदर. म्हणजे मलाही स्वतः विश्वास नाही बसला की आपण जेव्हा खूप आउट ऑफ इंडिया जातो, सगळीकडे बघतो, तर तुम्ही बघता की कुठेही गेलं तरी ते त्यांच्या देशाची, त्यांच्या राज्याची संस्कृती आपल्याला दाखवतात. आपल्या पुण्याला इतकी संस्कृती आहे, इतके कलाकार आहेत, असं असताना पण आपण आपली संस्कृती कुठंच दाखवली नाही, हे डोक्यात माझ्या होतं आणि त्याच्यातनं हे घडत गेलं.